अर्जुन विषादयोग। ततः शंखाश्च भेयश्च पण्वाङ्को मुखा सहस्वाभ्यहन्यन् स शब्दस्तुमूलभवत्। त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतार्या आणि रणशिंगे एकत्रितपणे वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित ध्वनी अत्यंत भयंकर होता। ततः श्वेतर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थित माधवः पाण्डवश्चैव दिव्यो शंखो प्रदधन्तु। दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले। तात्पर्य: भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखाशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे। दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती। जयस्तु पांडुपुत्राणा येषा पक्षे जनार्दन। पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मीदेवी सुद्धा असते। लक्ष्मीदेवी आपल्या पतीविना कधीही एकटी राहत नाही, म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते। याव्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता। यावरून आपल्या असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरविला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्तीच करतो। पांचजनेयम हृषिकेशो देवदत्त धनंजय पौंड्र दधमो महाशंख भीमकर्मावृकोद्र। भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला, अर्जुनाने स्वतःचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड नामक शंख वाजविला। तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत। जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिये सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंशरूपे आहेत। इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात। सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात। जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात, पण शुद्ध भक्तांच्या संदर्भात मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात। या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात, म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे। भगवंतांना त्यांच्या विविध कार्यांनुसार विविध नावे आहेत। उदाहरणार्थ, त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला। त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात। त्यांचे नाव वासुदेव आहे कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले। त्यांचे नाव देवकीनंदन आहे कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला। त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाल्यलीला यशोदामातेसोबत केल्या। त्यांचे नाव पार्थसारथी आहे कारण त्यांनी आपला मित्र अर्जुन याचा सारथी म्हणून कार्य केले। तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये त्यांनी अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले। या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे, कारण विविध प्रकारच्या यज्ञागांसाठी थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले। याप्रमाणे भीमाला वृकोदर म्हटले जाते, कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबासुराच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता त्याप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत होता। म्हणून भगवंतांनी वाजविलेल्या आणि नंतर पांडव पक्षातील इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखांद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले। विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते। त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मीदेवीही नव्हती, म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनींनी हाच संदेश घोषित केला।